जिथे मिरर तिथे मी कॅमेरा ओपन करून रेडी. हाय एव्हरीवन, सो आज मी आले होते आपल्या एसआर ग्लोच्या एक्झिबिशन आणि हे एक्झिबिशन होतं पुणे मुंबई हायवेला लागून असणाऱ्या सगळ्यात मोठ्या सोसायटीमध्ये. आणि आज बघा आपल्यासोबत कोण आलंय, माझी सिस्टर. तिला ऑफिसला सुट्टी असल्यामुळे मी तिला पण घेऊन आले होते. आणि खरंच यार खूपच मोठी सोसायटी होती ही, म्हणजे लिटरली पार्किंग एका टोकाला आणि एक्झिबिशनचे स्टॉल्स दुसऱ्याच टोकाला. एनिवेज इकडे आल्यानंतर आम्ही पटकन आमचा स्टॉल शोधला आणि लगेच सेटलमेंट करायला घेतली. आणि असं लिटरली पहिल्यांदाच झालंय की मी स्टॉल लावल्या लगेच कस्टमर आपल्या प्रोडक्ट्स वरून मेल्सला स्पेशली आपले बॉडी सोप आणि हेअर ग्रोथ सिरमच मी सजेस्ट करते. तसं तर सगळेच प्रोडक्ट ऑर्गॅनिक असल्यामुळे मेल आणि फिमेल दोन्ही पण युज करू शकतो. बट आज जे आपलं पहिलं कस्टमर आलं होतं ना, ते स्पेशली हेअर ग्रोथ सिरम साठी आलं होतं. आणि बघा यार, मम्मीने तर मस्त आप्पे आणि चटणीचा डबा दिला होता, बट मी सोबत माझ्या चटोऱ्या बहिणीला पण घेऊन आले होते, सो मला ब्लिंकिट करावं लागलं. आणि असंच दुपारी स्टॉल्स भटकत असताना आपल्या सॅलॉनच्या पेडिक्युअर साठी मी हे बाथ सोप पण घेतलं होतं. आणि त्यानंतर माझ्या मम्मी पप्पांचा कॉल आला आणि त्यानंतर माझी दीदी पण आली. या सोसायटी पासून फक्त 2 किलोमीटरवर माझी मावशी राहत होती. आम्ही एकाच मेसेजवर दीदी लगेच आली आणि ह्या दोघी गेल्या स्टॉल्स भटकायला. त्या गेल्या, पण मला तर माझं काम कंटिन्यू करायचं होतं, सो मी माझी कन्व्हिन्सिंग पॉवर लगेच चालू केली आणि कस्टमर्सला कन्व्हिन्स करत होते आपले प्रोडक्ट्स परचेस करण्यासाठी. फक्त प्रोडक्ट परचेस करावा म्हणून नाही, तर आपले प्रोडक्ट्स जेन्युइनली इफेक्टिव्ह आणि 100% ऑर्गॅनिक आहे. कस्टमर्स हँडल करता करता कधी रात्र झाली कळलंच नाही. थोडा स्ट्रेस फील होत होता, सो मी थोडासा वॉक घेतला 10-15 मिनिट. त्यानंतर पॅकिंग शॅकिंग करून बॉक्स मधले प्रोडक्ट सगळे गाडीमध्ये ठेवून आम्ही निघालो डिनरसाठी. सो आम्ही आलो होतो अगदी आमच्या घराजवळच्या रेस्टॉरंटमध्ये, जेणेकरून आम्हाला घरी जायला वेळ होणार, कारण यार डिनर नंतर 15-20 मिनिटाचा प्रवास पण नको. एनिवेज दॅट्स इट फॉर द डे. सी यू गाइस इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.